मंडळी, आज आपण आलेलो आहे मोरगाव सुपा आपल्या गणपतीच्या गावामध्ये. तर या ठिकाणी आपले प्रगतशील बागायतदार यांनी केरन टेक्नॉलॉजी वापर करून त्यांच्या पिकामध्ये त्यांनी काय बदल केला ते त्यांच्याकडनं समजून घेऊ. साहेब, तुमचं थोडक्यात नाव सांगा बरं आम्हाला. विनायक चंद्रकांत नेवसे. बरं, आता आपण हा ऊसाचा प्लॉट जो पाहतोय लांबपर्यंत, हा किती एकराचा प्लॉट आहे? 2.5 एकर. 2.5 एकराचा प्लॉट आहे. बरं, आता तुमच्या ह्या परिसरामध्ये पूर्वी ऊसाला प्रॉब्लेम काय होता बरं? उत्पन्न येत नव्हतं. काय कारण काय? जमीन, पाणी. हा, मग काय जमिनीचा काय प्रॉब्लेम आहे? क्षार. आज आपण जर पाहिलं बघा, इकडे सगळे पूर्ण असं क्षारपट झालंय, आहे का नाही? खाली जर पाहिलं तरी पूर्ण असं पांढरं मीठ फुटलंय त्याला, बरोबर ना? बरोबर आहे. बरं, आणि पाण्याच्या बाबतीत काय सांगाल तुम्ही? पाणी पूर्ण खराब आहे. क्षारयुक्त पाणी. क्षारयुक्त पाणी, त्यामुळे पिकं येत नव्हती. पिकं येत नव्हती. आता पूर्वी पण ह्या रानात तुम्ही ऊस केला होता. हो. किती टन ऊस निघला होता? 14-15 टन. 14 ते 15 टन ऊस निघायचा एकरी, 1 एकरामध्ये. बरं, आता तुम्ही केरन टेक्नॉलॉजी या पिकाला वापरली. किती महिन्याचा ऊस झालता तेव्हा तुम्ही सुरुवात केली याची? 7 महिन्याचा ऊस 7 महिन्यात झालता तेव्हा सुरुवात केली. आता आपण जर पाहिलं तर बघा, 7 महिन्यापूर्वी जे ऊस होता, पूर्वीच्या जुन्या कांड्या पहा. हा, जुनी कांडी एकदम अशी किती बोटाची आहे? 3 बोटाची. पण त्याच्यानंतर जी कांडी वाढली ही जवळपास डबल झाली. 5-6 बोटाची कांडी तयार झाली नंतर, बरोबर ना? बरं, म्हणजे जेव्हा ही टेक्नॉलॉजी सोडली तिथून पुढे पेऱ्यात अंतर वाढलं, जाडीत अंतर वाढलं. आता आज आपण जर पाहिलं, हा ऊस तोडायला आलाय, बरोबर ना? आता पूर्वीच्या ऊसात आणि आताच्या ऊसात तुमच्या उत्पन्नात किती वाढ होईल? उत्पन्न 60-65 टन जाईल. पण पूर्वी किती निघायचं? 14-15 टन. 14-15 टन. आता 65 टन ऊस अंदाजे निघू शकतो. थोडक्यात सांगू का तुम्हाला? हा, ही तुमची केरन टेक्नॉलॉजी वापरल्यानंतर हा, आम्हाला ऊसात चांगल्यापैकी फरक दिसला. त्याच्यामुळे आम्ही अपोजिट साईडला इथं लगेच ऊसाची लागण केलेली. म्हणजे पुरी लावायचं विचारात डोक्यात नव्हतं? नाही ना, विशेष नव्हता. म्हणजे इथं उत्पादन निघतच नव्हतं अशा हिशोब. परंतु आता केरन टेक्नॉलॉजी वापरल्यामुळं आज आपण पाहतोय असं एकदम पूर्ण बंद केली. बंद. आता ऊस एकदम जोरात आहे. शिवाय आता बघा, हा ऊस तोडायला जरी आलाय तरी वरती काळोखी चांगली, नाही तर बऱ्याच वेळा शार्पट रान जर असतील, अजून कांडे सुटतात त्याला अजून. हा, शार्पट रान जर असेल तर ऊस पिवळा पडतो. पण इथं ऊस तोडायला आला तरी चांगला आहे. जवळपास ज्या रानामध्ये 15 टन ऊस निघायचा तिथं आज जवळपास 65 टन उत्पादन निघल. तुम्ही समाधानी आहेत का? छान समाधानी येतात. म्हणून तुम्ही आता काय केलं, परत 2.5 एकर परत लागण केली आणि त्याला टेक्नॉलॉजी पण घेतली. दादा, तुमचा परिचय सांगा बरं आम्हाला जरा. मी चंद्रकांत श्रीधर टेकवडे, हा, मोरगाव. बरं, आता हे ऊसाचं तुम्ही ऐकून काय ऊसावर पूर्वी या रानात काय व्हायचं? समक्ष पाहिलेले 14-15, जास्तीत जास्त 14-15. बरं, डोक्याच्या वर काही ऊस जात नव्हता. एकदम बारीक बारीक कांडे, अजिबात उत्पन्न निघत नव्हतं. त्यामुळे खर्चाला परवडत नव्हतं. हा, पीक घेणंच परवडत नव्हतं तसं. बरं, मग आताची परिस्थिती काय पाहताय? आता केरन टेक्नॉलॉजीमुळे ना सर्वसाधारण एकरी 50 टनाचा फरक पडेल. हो की नाही? हो. सगळ्यात महत्वाचं मंडळी, पैशापेक्षाही जर माणूस जर शेतात आला तर त्याला समाधान वाटलं पाहिजे. एकदम समाधानी राहतोय. पीक पाहिल्यानंतर समाधान वाटते. आता तुम्हाला पिकाकडे पाहून काय वाटतंय? एकदम समाधान. तुमचा किती एकर ऊस आहे आता? माझा आता 7.5 एकर ऊस आहे. आता तुम्हाला काय वाटतंय बरं? मी आता पूर्ण वापरणार टेक्नॉलॉजी तुमची. वापरणार आहे? पूर्ण 7.5 एकरला वापरणार. ओके. तुम्ही समाधानी आहेत सर्व? हो. ओके, धन्यवाद.